माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपवास काळातील आजचा 5वा रविवार. मागील 4 रविवारी आपण प्रार्थना, पश्चाताप, नाकारणे आणि विश्वासघात या विविध विषयांवर चिंतन करत परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी एक एक पायऱ्या चढलो. आज आपण ह्या सर्वांचा उच्चांक, ह्या पर्वताचा कळस म्हणजे क्षमा ह्या विषयावर चिंतन करणार आहोत. लूक अध्याय 6 वचन 37 मध्ये प्रभू म्हणतो, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. डोंगरावरील प्रवचनात देखील येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मत्तेय अध्याय 6 वचन 14 व 15. क्षमा करणे व सलोखा साधणे ख्रिस्ती धर्माचा गाभा आहे आणि ख्रिस्ती धर्माचा लोकांचा गुणधर्म आहे. क्षमा करणे व सलोखा साधणे ख्रिस्ती धर्माचा गाभा आहे आणि ख्रिस्ती लोकांचा गुणधर्म आहे. क्षमा करणे म्हणजे काय? आपल्यापैकी बरेच जण असे म्हणतात की ज्यांनी मला दुःख दिले आहे, मला नाकारले आहे, माझा विश्वासघात केला आहे, अशा व्यक्तीने किंवा अशा लोकांनी जर त्यांच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, जर त्यांनी त्यांच्या कृत्याबद्दल काही दुःख दर्शविले, तर कदाचित मी त्यांना क्षमा करेन. पण बऱ्याच वेळा असे घडत नसते आणि मग आपण आपल्या मनात राग, कटुता व अहंकार घेऊन जगतो. कारण खरी क्षमा म्हणजे काय आपल्याला कळालेलेच नसते. To be a Christian means to forgive the unexcusable because God has forgiven the unexcusable in you. C.S. लुईस म्हणतात, ख्रिस्ती असल्याचा अर्थ म्हणजे अक्षम्याला क्षमा करणे, कारण परमेश्वराने आपल्यामध्ये अक्षम्य गोष्टींना क्षमा केली आहे. वधस्तंभावर टांगलेला येशूचा विचार करा. वधस्तंभावर टांगलेल्या येशूचा विचार करा. त्याला मिळालेल्या शिक्षा तो भोगत असता कोणालाही फार वाईट वाटले नाही. जेव्हा तो बोलला तेव्हा लोक हसले, त्यांनी त्याची थट्टा मस्करी केली. जवळून जाणाऱ्यांनी त्याचा अपमान केला, त्यांनी त्याला टोमणे मारले, चपराकी मारल्या, काठ्यांचा मुकुट घातला. जर तू इस्रायलाचा राजा असशील तर वधस्तंभावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर. या शब्दात त्याची थट्टा केली, हसे केले. जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याला ठार मारणाऱ्यांना फार आनंद झाला. पिलाताने तर आपल्या बचावासाठी हात धुतले. शास्त्री व पुरुषांनी त्यांचा तीव्र व तर्कहीन द्वेष केला. येशूचे दुःख सहन व मृत्यू पाहून त्यांना फार फार आनंद झाला. अंधाराच्या शक्तीने त्यांचे कार्य केले व देवपुत्र थडग्यात ठेवला गेला. तरीही कोणी मनुष्याने म्हटले नाही की मी चुकलो, माझी चूक झाली, मी चूक केली, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला क्षमा कर, असे कोणीही म्हटले नाही. आणि तरीही तो मात्र क्रुसावरून म्हणाला, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. त्याने मानव जातीला पूर्णतः संपूर्ण क्षमा केली. कंप्लीट फॉरगिव्हनेस. अगदी न मागता, होय अगदी न मागता
पण जर आपणही येशूचे अनुकरण करणारे असू तर आपणही त्याचे शब्द तंतोतंत पाळले पाहिजेत. ज्यांनी मुद्दाम आणि वारंवार आपल्याला दुःख दिले आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर हेतू पुरस्कार हल्ला केला आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर गंभीरपणे व विचारपूर्वक जखम केली त्यांना, ज्यांनी आपला विश्वासघात केला त्यांना, ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांनाही आपण येशूचे हे शब्द म्हटले पाहिजेत. बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. इतकेच नव्हे तर आपल्याच जवळच्या लोकांना, आपल्या पती पत्नी, मुलांना, पालकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, भावा बहिणींना देखील आपण हे शब्द म्हटले पाहिजेत. ग्रॅहम स्टेन, ज्यांना त्यांच्या 2 कोवळ्या मुलांसह जिवंत जाळण्यात आले, त्यांच्या पत्नी ग्लॅडस्टेन यांनी येशूचे अनुसरण करून जे अशक्यप्राय होतं ते शक्य करून आम्हापुढे क्षमेचा एक आदर्श ठेवला आहे. आपल्या पतीच्या व मुलांच्या मारेकऱ्याला ती न मागताच क्षमा करते, संपूर्ण क्षमा. पोप संत जॉन पॉल द्वितीय ह्यांच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाला ते हॉस्पिटलमधून घरी येताना तुरुंगात जाऊन भेटतात आणि त्याला मनापासून क्षमा करतात, तीही न मागता. संत फॉस्टिना म्हणतात, ही हू नोज हाऊ टू फॉरगिव्ह प्रिपेअर्स फॉर हिमसेल्फ हरसेल्फ मेनी ग्रेसेस फ्रॉम गॉड. ज्यांना क्षमा करणे कळले आहे त्यांनी त्यांच्यासाठी परमेश्वराची पुष्कळ कृपा मिळविण्याची तयारी केली आहे. मी जितक्यांदा कृष्णाकडे पाहते तितक्यांदा मनापासून क्षमा करते, असं ती म्हणते. क्षमा आपल्याला परमेश्वराच्या विपुल कृपेस पात्र बनवत असते. संत पोप जॉन पॉल दुसरे म्हणतात, क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करण्याच्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून घेतलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करण्याच्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून घेतलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे एक वैयक्तिक निर्णय आहे. वी रिसेंबल गॉड most when we forgive our neighbors. जेव्हा आम्ही आमच्या शेजाऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आम्ही परमेश्वरास स्वरूप दिसतो. मत्तेच्या शुभवर्तमानात 18व्या अध्यायात येशूचा शिष्य पेत्र त्याला विचारतो, माझ्या भावास मी किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा का? येशूने एका दाखल्याद्वारे त्याची उत्तर दिले. ज्या दाखल्यात एक राजा अशा माणसाला कर्ज माफ करतो जो कर्जामध्ये पूर्णपणे बुडाला होता, तरी त्याची विनंती राजा ऐकतो व त्याची सर्व कर्ज माफ करतो. तथापि त्याच व्यक्तीकडे नंतर जेव्हा त्याच्या दासाकडून क्षमा मागितली गेली तेव्हा अगदी क्षुल्लक रकमेसाठी तोही क्षमा नाकारतो. या दाखल्याच्या शेवटी येशू म्हणतो, जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला भगिनीला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. क्षमा म्हणजे मोकळे करणे किंवा सोडून देणे. परमेश्वराद्वारे जर आपण मुक्त झालो असू तर आपण आपल्या जीवनात इतरांनाही सोडण्यास, मुक्त करण्यास सक्षम आहोत. क्षमा इतरांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. जर आपला परमेश्वराच्या क्षमेवर विश्वास असेल तर आपण आपल्या जीवनातील इतर व्यक्तींना सुद्धा ते कसे होते व कसे होतील यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारू.
क्षमा आपल्या जीवनात काय कार्य करते? जर तुम्हाला वाटत असेल की क्षमा म्हणजे कोमल भावना आहे, जी कोमल मनाची लोक बाळगतात, तर आपण नक्कीच चुकतो. क्षमा म्हणजे शरणागती नव्हे, तर नाती अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. नाते अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. क्षमा मागणे व क्षमा देणे यासाठीही मजबूत हृदय लागते. पोप फ्रान्सिस म्हणतात, परमेश्वर क्षमा देण्यापासून कधीही थकत नाही, तर आपण क्षमा मागण्यापासून थकतो. मनोविश्लेषणाचे संस्थापक सिग्मंड फ्रॉइड हे एका जर्मन कवीचं उदाहरण देतात. हायनरिच हाइन हे कवी जेव्हा आपल्या जीवनाची शेवटची घटका मोजत आहेत, तेव्हा त्यांना विचारण्यात आले, परमेश्वर तुला क्षमा करील असे तुला वाटते काय? त्याचे उत्तर होते, होय, नक्कीच, कारण क्षमा करणे हा त्याचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. वेल, गॉड विल फॉरगिव्ह मी बिकॉज दॅट इज हिज प्रोफेशन. परमेश्वर आपल्याला जीवनात त्याच्या विपुल दयेचा व कृपेचा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि आपण एक आशीर्वादित जीवन जगावे अशी त्याची इच्छा आहे. या आशीर्वादित जीवनाचा एक भाग म्हणजे क्षमा मागणे व क्षमा करणे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कार्ल मेनेंगर म्हणतात, मनोरुग्णांच्या वॉर्डमधील लोकांना क्षमा मिळाली आणि जर त्यांनी क्षमा दिली तर एका दिवसात 75% रुग्ण बरे होतील. इतरांना क्षमा करा, अशासाठी नाही की ते क्षमेस पात्र आहेत, परंतु अशासाठी की तुम्ही शांतीसाठी पात्र आहात. क्षमा करणे हे प्रेमाची अंतिम रूप आहे. इतरांना क्षमा करा, अशासाठी नाही की ते क्षमेस पात्र आहेत म्हणून, अशासाठी की तुम्ही शांतीसाठी पात्र आहात. क्षमा करणे हे प्रेमाचे अंतिम रूप आहे. संत ऑगस्टीन म्हणतात, क्षमा म्हणजे पापांची माफी होय, कारण त्यामुळे जे हरवले होते ते सापडतात व पुन्हा हरवू नये यापासून वाचतात. उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील हरवलेला मुलगा व क्षमाशील बाप आपणासाठी उदाहरणं आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात, जर तुम्ही क्षमा करू शकला नाही तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाही. जर तुम्ही क्षमा करू शकला नाही तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाही. एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर त्यांच्या शत्रूबद्दलच्या वृत्तीबद्दल टीका केली जात होती की ते आपल्या शत्रूंची जवळीक करतात. तेव्हा त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना विचारले, आपण त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न का करता? आपण त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रपतींनी हळुवारपणे प्रश्न विचारला, मी माझ्या शत्रूंचा नाश करीत नाही काय? जेव्हा मी त्यांना मित्र बनवितो तेव्हा ते माझे शत्रू राहत नाहीत. मी माझ्या शत्रूचा नाश केला आणि त्यांना माझ्या मित्रामध्ये रूपांतर केले. लोक अध्याय 23 वचन 24 मध्ये क्रूसावरील येशूचे सर्वात प्रसिद्ध, सर्वात गहन व सर्वोत्कृष्ट असे हे शब्द, हे बापा त्यांना क्षमा कर, हे बापा त्यांना क्षमा कर. येशूचे हे शब्द आम्हाला क्षमेचे आश्वासन देते, आव्हान देते. देवपुत्राला वेदना झाल्या, यातना झाल्या, तरीही त्याच्या तोंडातून क्षमेचे शब्द बाहेर पडले.
येशूच्या जीवनावर प्रकाश टाकताना लेखिका ॲना हेरन म्हणतात, मानवी जीवनात, मानवी व्यवहारात क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. मानवी जीवनात, मानवी व्यवहारात क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. Forgiveness is a power that wipes out the past, cheers up the present and brightens the future. क्षमा ही एक अशी शक्ती आहे जी भूतकाळातील सर्व गोष्टी मिटवते, वर्तमानाला आनंदित करते आणि भविष्य उज्ज्वल करते. हे आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यात पाहिले आहे. क्षमेचा क्षण म्हणजे उत्सवाचा क्षण, आनंदाचा क्षण. Moment of forgiveness is the moment of celebration, moment of joy. ॲना हॅरन पुढे म्हणतात, क्षमेचा मार्ग तारणाच्या मार्गाकडे नेतो. थोडक्यात क्षमा तारणाचे कारण आहे. येशूच्या संपर्कात आल्याने व आपल्या पापांची जाणीव झालेली आंधळे पाहू लागले, लंगडे चालू लागले आणि कुष्ठरोगी शुद्ध झाले. त्यांना बरे करण्याआधी येशू म्हणत असे, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ते शुद्ध झाले आहेत, त्यांचे तारण झाले आहे. संत लूकच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की कालवारीच्या वाटेवर इस्रायली स्त्रिया रडतात, कारण त्यांच्यातील अपराधीपणाची भावना त्यांचा छळ करीत होती. कारण त्यांच्या डोळ्यात देखत एक निष्पापी व्यक्तीचा बळी घेतला जात होता. येशू जो देवपुत्र, त्यालाही शारीरिक छळाबरोबर मानसिक छळास देखील सामोरे जावे लागले. ज्याला शिष्यांचा प्रमुख म्हणून नेमले, ज्याच्यावर विश्वासाने ख्रिस्त सभेची धुरा ठेवली, असा जीवाभावाचा मित्र पेत्रस त्याला 3 वेळा नाकारतो. ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला, ज्याला आपल्या अंतर्वर्तुळात सामावून घेतले, ज्याच्यावर खजिनदार पदाची मोठी जबाबदारी दिली, तोच जुदास चांदीच्या फक्त 30 नाण्यासाठी त्याला विकतो. किती ह्या मोठ्या मानसिक वेदना. शारीरिक छळाने त्याच्या शरीराला वेदना झाल्या होत्या. तो जखमी झाला होता, क्रूसाची ओझे पेलविनासे झाले होते. पण त्याहीपेक्षा जास्त त्याला झालेल्या नाकारण्याच्या आणि विश्वासघाताच्या मानसिक वेदनांनी तो विवळत होता. प्रचंड मानसिक छळ जे त्याचे होते त्यांनीच त्यागा दिला. एकाने त्याच्या थाळीत हात घालून त्याचा विश्वासघात केला, त्याला फक्त 3 नाण्यात तोलले. दुसऱ्याने त्याला नाकारले, तर बाकी सर्वांनी धूम ठोकली. तो एकटा ह्या संपूर्ण छळास धीराने सामोरे गेला. शरीराने थकला भागलेला येशू मनाने मात्र नक्कीच खंबीर व निडर होता. मानसिकदृष्ट्या भक्कम आणि ठाम असलेल्या येशूने आपल्या क्रूसावरील मरणा अगोदर सर्वांना क्षमा केली. जे विश्वासास पात्र नव्हते त्यांस विश्वास पात्र ठरविले. प्रामाणिकपणे पश्चातापाची आसवे घालणारा अपात्र पेत्र पात्र ठरतो ख्रिस्ताच्या कार्यासाठी. हीच आहे येशूची महानता, येशूची क्षमा. पेत्राने क्षमा मागितली, त्याला क्षमा मिळाली. जुदास मात्र क्षमा मागण्यास कमी पडला, पण त्यालाही त्याने क्षमा केली. फक्त पश्चाताप करून आपण दुसऱ्यांच्या क्षमेस पात्र ठरत नाही, तर त्यासाठी मनापासून क्षमा मागणेही तितकेच गरजेचे आहे. पुनरुत्थानानंतर
येशूने आपल्या शिष्यांस असे नाही विचारले की तुम्ही मला टाकून का पळालात, पेत्रा तुम्हाला का नाकारलेस. त्याने शिष्यांना असे नाही विचारले की तुम्ही मला एकट्याला का सोडून गेलात. त्याने एका देखील शिष्यास जाब विचारला नाही. येशूने भूतकाळात घडलेल्या घटना व त्या घटनेतील व्यक्तींची क्षमा केली होती. जर तुम्ही भूतकाळात घडलेल्या घटनांस व त्यातील व्यक्तींची क्षमा केली नाही तर तुम्ही भूतकाळाचे गुलाम आहात. If you don't forgive and forget the past, you will become a slave of the past. Failing to forgive is unforgivable. क्षमा करण्यात अयशस्वी होणे तितकेच अक्षम्य आहे. The one thing that cannot be forgiven is failing to use your power to forgive. If you don't use your power to forgive, you cannot be forgiven for that. जेथे क्षमा शक्यप्राय आहे तेथे ती सहजपणे आढळते, परंतु जेथे अशक्यप्राय तेथे देखील ती दिसली पाहिजे, क्षमा झाली पाहिजे. Anyone can forgive what is forgivable, but you must be able to forgive what is unforgivable. सिस्टर राणी मरिया इंदोर जवळील खेड्यात जंगलामध्ये गरीब लोकांसाठी कार्य करीत होत्या. त्यांच्यावर 25 फेब्रुवारी 1995 रोजी भयानक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येत सहभागी असलेल्या 3 मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले, परंतु त्यापैकी 2 आरोपी जामिनावर सुटले तर 1 आरोपी अजूनही तुरुंगामध्ये आपली शिक्षा भोगत होता. सिस्टर राणी मरिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अगदी काहीच महिन्याने त्यांची आई केरळहून इंदोरला आली असता ती ज्या रस्त्याने जात होती त्या रस्त्यातच एका गावात राणी मरियावर हल्ला करणारे 2 आरोपी जे जामिनावर सुटले होते ते राहत होते. सिस्टर राणी यांची आई आणि त्यांची बहीण सिस्टर सेल्मी पॉल दोघेही त्या घरात गेल्या. त्या 2 आरोपींच्या हाताला त्यांनी चुंबन घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही पूर्ण क्षमा केली आहे. तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. इतकेच नव्हे तर सिस्टर सेल्मी पॉल तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या समुंदर सिंगकडे रक्षाबंधनाच्या दिवशी गेली. त्याच्या हातावर तिने राखी बांधली आणि त्याला म्हटलं, तू आजपासून माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. मनात कोणतीही खंत ठेवू नको. मी तुला पूर्णपणे क्षमा केली आहे. समुंदर सिंग यावेळेला ढसाढसा रडू लागला व म्हणू लागला, मी खूप मोठी चूक केली आहे. बेनसिरा 27:30 म्हणती, संताप आणि क्रोध या दोन्हीही गोष्टी तिरस्करणीय आहेत, तरी पातकी त्यांना बिलगून राहतो. तिरस्करणीय आहेत तरी पातकी त्यांना बिलगून राहतो. संताप आणि क्रोध. बेनसिरा 28:6 म्हणते, तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव. तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव आणि द्वेष करण्याचे सोडून दे. जेव्हा आपण क्षमा करत नाही तेव्हा आपण आपल्या अंतःकरणाला राग आणि क्रोधाने भरतो. या भावना विषाप्रमाणे असतात. त्यांना आपल्या हृदयात साठवून आपण स्वतःचे बरेच नुकसान करतो. क्षमा न केल्याने आपले संपूर्ण जीवन विषबाधित होते. व्यक्तित्व समाजात सूड, बदला, ठोसा ही वृत्ती भिनलेली दिसते. कुणाच्या कानाखाली आवाज काढणे, थोबाड फोडणे अशा प्रकारचे उद्गार सर्रासपणे वाचायला ऐकायला मिळतात.
असे शब्द उच्चारल्याने अनेकांना प्रतिष्ठित असे वाटते. सद्य परिस्थितीत ही बदलण्याची सुडाची भावना एवढी विकोपास गेली आहे. ही बदल्याची सुड्याची भावना एवढी विकोपास गेली आहे की सगळीकडे दहशतवादाने हिंसाचाराने विक्राळ रूप धारण केले आहे. रशिया व युक्रेनमध्ये चालू असलेलं युद्ध ह्याचंच एक उदाहरण आहे. जे तरवार उगारतील ते तरवारीनेच खाली पाडले जातील असे येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. हिंसेने प्रश्न सुटत नसतात. सर्व मनुष्य जीवांबद्दल प्रेम व करुणा असेल तर सूड, बदला, शिक्षा हे कशाचेच अंतिम उत्तर होऊ शकत नाही. गुन्हे, अपराध, अन्याय, जाच, जुलूम निपटूनच काढायला हवेत. पण त्यासाठी त्यास जबाबदार असणाऱ्यांना नष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्या दृष्टीने पाहता दृष्टाला नष्ट होण्याऐवजी दृष्टांतील दृष्ट पण नष्ट होवो ही प्रार्थना अस्सल उच्च प्रतीच्या अध्यात्माचे लक्षण आहे. दृष्ट्याला नष्ट होण्याऐवजी दृष्टांतील दृष्ट पण नष्ट होवो ही प्रार्थना आपल्या अस्सल उच्च प्रतीच्या अध्यात्माचे लक्षण आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन आपल्या टीमसोबत लाईट बल्ब बनवित होते. एक बल्ब बनविण्यासाठी संपूर्ण टीमला सलग 24 तास लागले. 24 तासाच्या अथांग परिश्रमानंतर पहिला बल्ब तयार झाला. मग एडिसनने हा बल्ब एका तरुण मदतनीसनाकडे सोपवून वर माडीवर ठेवण्यास सांगितले. तो तरुण पायऱ्यांवरून वर जात असता त्याच्या मनात बल्ब खाली पडण्याची भीती होती आणि म्हणून तो अगदी सावकाश हळुवारपणे शिडीवर एक एक पाऊल टाकत जात होता. तो वरती पोहोचताच शेवटची पायरी ओलांडण्या अगोदर त्या तरुणाच्या हातातून तो बल्ब खाली पडला. शास्त्रज्ञ व त्याची टीम पुन्हा कामाला लागली. दुसरा बल्ब बनविण्यासाठी संपूर्ण टीमला आणखी 24 तास लागले. शेवटी थकल्यामुळे त्या सर्वांना विश्रांतीची गरज होती. एडिसनने तो बल्ब माडीवर ठेवण्यासाठी पुन्हा त्याच तरुण मुलाकडे दिला. खरी क्षमा हीच असते. खरी क्षमा हीच असते ज्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध गुन्हा केला आहे, मला दुखावले आहे, माझा विश्वासघात केला आहे, त्या व्यक्तीला पुन्हा संधी देणे म्हणजेच क्षमा करणे. मानवी जीवनात क्षमेला खूप महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीने चुकी केली आणि त्याबद्दल लगेच क्षमा मागितली तर समोरच्याचा राग बऱ्याच अंशी कमी होतो, निघून जातो. क्षमा मागणे हा मानवी व्यक्तिमत्वाचा एक चांगला गुण आहे. त्याचप्रमाणे एखाद्याला क्षमा करणे हे देखील चांगल्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. माणसाने चूक केली पण क्षमा मागितली नाही आणि क्षमा मागूनही समोरच्या माणसाला क्षमा केली नाही तर अशा लोकांच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा विकार वस्ती करीत असतो. एखाद्या चुकीबद्दल क्षमा न मागणे आणि ती मागितल्यावर समोरच्याला क्षमा न करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. मानवी जीवन क्षणिक व क्षणभंगूर आहे. ह्याची आठवण आपल्याला कोरोनाने करून दिली आहे. जर व्यक्ती क्षमा मागू व देऊ शकत नाही तर त्या व्यक्तीचे जीवन एक मोठी वेदना बनते. लक्षात ठेवा, क्षमा मागितल्याने आणि केल्याने अहंकार संपतो. म्हणून क्षमा मागा आणि करा, कारण ह्यातच आपले भले आहे. कवी रामधारी सिंग दिनकर म्हणतात, क्षमा हे नम्रतेचे हत्यार, प्रेमाचे वस्त्र आणि द्वेषावर उपाय आहे.
क्षमा हे नम्रतेचे हत्यार, प्रेमाचे वस्त्र आणि द्वेषावर उपाय आहे. क्षमा फक्त शूरांनाच शोभते, क्षमा फक्त शूरांनाच शोभते. जो समोरच्या व्यक्तीला माफ करतो त्याची चर्चा चारही दिशांना पसरते. क्षमा करण्यासाठी एखाद्याला त्याच्या अहंकाराचा नाश करावा लागतो आणि म्हणून फक्त एक संयमी सहनशील माणूसच हे करू शकतो. महात्मा गांधी म्हणतात की दुर्बल व्यक्ती कधीही क्षमा करू शकत नाही. क्षमा करणे हा बलवानांचा गुण आहे. जवळजवळ सर्वच धर्मांमध्ये क्षमा हा सर्वश्रेष्ठ गुण असल्याचे म्हटले आहे. मानसशास्त्रज्ञ देखील सांगते चूक करणे हा माणसाचा गुण आहे. कारण कितीही काळजी घेतली, कितीही दक्ष राहिलो तरी मानवी जीवनात कुठेतरी चुका होतात. पण स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागणे आणि समोरच्या व्यक्तीला माफ करणे हा मानवतेचा उत्तम गुणधर्म आहे. ज्या व्यक्तीमध्ये क्षमा करण्याचा गुण असतो ती नेहमी आनंदित असते आणि त्याला शत्रू नसतात. क्षमा मागितल्याने अहंकार क्षीण होऊन गळून पडतो. क्षमा केल्याने संस्कृतीची वृद्धी व विकास होतो. क्षमा हे नम्रांचे आणि अहंसिकांचे शस्त्र आहे. क्षमा हे प्रेमाचे वस्त्र आहे. क्षमा हा विश्वासाचा नियम आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसऱ्यांच्या चुकांसाठी आपण अगदी सहज त्यांचा न्याय करतो, पण आपल्या पायाखाली असलेला अंधार आपल्याला दिसत नाही. प्रभू म्हणतो कुणाचाही न्याय करणारे आम्ही कोण. येशू शास्त्री पुरुषांप्रमाणे आपल्यालाही सांगतो तुम्हापैकी ज्यांनी पाप केले नाही त्यांनी उचला आणि पहिला दगड मारा. पोप फ्रान्सिस म्हणतात हू एम आय टू जज यू. तुझा न्याय करणारा मी कोण. आम्ही सर्व पापी आहोत आणि आम्हाला परमेश्वराच्या दयेची, प्रेमाची, क्षमेची नितांत गरज आहे. येशू आमच्या बापा ह्या प्रार्थनेत आम्हाला शिकवतो जशी आम्ही आमच्या विरुद्ध अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. येथे प्रथम आपण जेव्हा क्षमा करतो तेव्हाच क्षमा मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी सुधारण्याची संधी देण्यात परमेश्वराला जास्त रस असतो. म्हणूनच तो त्याचा विश्वासघात करणार हे माहीत असून सुद्धा जुदास जे पाय धुतो तर त्याला नाकारणाऱ्या पेत्राला पुन्हा एकदा सभेचा उत्तराधिकारी नेमतो. माणूस चुकणार, चुकत शिकणार आणि सुधारत जाणार या विचारावर क्षमेचे तत्त्वज्ञान अवलंबून आहे. इंग्रजीत म्हण आहे टू एअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. चूक करणे हे मानवी आहे, क्षमा करणे मात्र दैवी आहे. दयावान क्षमा करता, वैर दूर करून शांती निर्माण करणारा देव माणूसच असतो. दयावान क्षमा करता, वैर दूर करून शांती निर्माण करणारा देव माणूसच असतो. परंतु क्षमा याचक, क्षमा स्वीकारणारा, क्षमा करता इतकाच उदार व दिलदार असावा लागतो. क्षमेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी दोघांवरही असते. क्षमा केल्याचे क्षमाकर्त्याने लगेच विसरावी व क्षमा प्राप्तकर्त्याने आपल्यात बदल घडविण्यास सुरुवात करावी. गांधीजींनी सत्य, अहिंसा, क्षमा या तत्त्वज्ञानाला मोठ्या नैतिक उंचीवर नेले. चुकणाऱ्या व्यक्तीला त्यांनी माफ केले, पण व्यवस्थेविरुद्ध सत्याग्रही संघर्ष केला. त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांना व अधिकाऱ्यांना त्यांनी क्षमा केली.
ज्यांनी चुका आणि गुन्हे केले त्यांचे नावही आज घेतले जात नाही. ज्यांनी चुका केल्या आणि गुन्हे केले त्यांचे नावही आज घेतले जात नाही. पण क्षमा करणाऱ्या गांधीजींना जगाने गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्ताच्या आदींच्या मालिकेत बसविले. ज्यांनी सुळावर चढविले त्यांच्याबद्दल कोणताही राग न बाळगता येशूने त्यांना क्षमा केली आणि पित्यानेही त्यांना क्षमा करावी अशी मृत्यूला सामोरे जाताना प्रार्थना केली. वधस्तंभावर टांगलेला येशू जो आपणासाठी क्षमेचे सर्वोत्तम उदाहरण आहे, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांना क्षमा करून परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेऊया. क्षमेचा क्षण म्हणजे उत्सवाचा क्षण, आनंदाचा क्षण. मनापासून क्षमा करून क्षमेच्या उत्सवात सहभागी होऊया. जर आपण मनापासून क्षमा केली असेल तर चला मग आज क्षमेचा उत्सव साजरा करूया.